टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गेवराईच्या अर्धमसला गावामध्ये परवाच्या दिवशी याच मशिदीच्या बाजूला संधलचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि त्यानंतर रात्री 2:30 वाजेच्या सुमारास इथं या ठिकाणी जिलेटिनच्या सहाय्याने स्फोट आहे तो घडवून आणण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यानंतर बीडसह राज्यामध्ये एकच खळबळ माजली होती। आजचा खरं तर पाहिलं गेलं तर आजचा दुसरा दिवस आहे, मात्र कुठंतरी या सणावरती विरजन पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हीच ती मस्जिद आहे ज्या ठिकाणी जिलेटिनच्या ज्या कांड्या आहेत त्या फोडून जे मस्जिद आहे ते भुईसपाट करण्याचा षडयंत्र 2 आरोपींनी केलेला होता आणि या दोन्ही आरोपींना सध्या अटक झालेली आहे आणि त्याच्यावर 3 तारखेपर्यंत आता पोलीस कोठडी सुनावलेली आहे। बाजूला हा दर्गा आहे आणि या दर्ग्यामध्ये संधलचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि इथून खऱ्या अर्थानं हा जो अर्धमसला गाव आहे हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाचं एकोप्याचं समतेचं गाव म्हणून समोर येत होतं आणि अशा पद्धतीने बघतो हिंदू समाजातले काही भाविक भक्त मंडळी आहेत आणि सकाळपासून अशा पद्धतीने या दर्ग्याच्या तिथे येतात आणि नतमस्तक होतात। मात्र हे जर बाजूला दृश्य बघितलं तर आजचा दिवस हा यात्रेचा दिवस असायचा आणि अक्षरशः पाय ठेवायलाही या ठिकाणी जागा असायची नाही। मात्र ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर पोलिसाचं जे कुमक आहे या ठिकाणी आलेलं आहे। 2 दिवसापासून पोलिसांच्या ज्या 2 तुकड्या आहेत 24 तास अहोरात्र पहारा देताना आपल्याला पाहायला मिळतात। बाजूचा जर हा परिसर बघितला हा मंदिराचा परिसर आहे। जो कोणी या दर्ग्यावरती नतमस्तक होतो नंतर मंदिरात जातो आणि तिथं दर्शन घेतो आणि याच बाजूला जर बघितलं तर जे आनंद नगरी आहे यात्रेचं स्वरूप आणणारी ही आनंद नगरी आहे या ठिकाणी आहे। मात्र ज्या पद्धतीनं या गावामध्ये गर्दी असायला हवी होती ती गर्दी आता दिसायला दिसत नाही आहे असं म्हणलं तरी वागू वाटणार नाही, कारण इथला जो परिसर आहे तो सध्या दहशतीत आहे। मात्र गावामध्ये दोन्ही समाज हिंदू असतील मुस्लिम असेल या दोघांनीही एकत्रित होऊन एकोपानं राहण्याचा जो संदेश आहे तो दिलेला आहे। एकंदरीत परिस्थिती पाहता सध्याचं वातावरण जरी निवळलं असलं तरी गावामधला गेल्या अनेक वर्षाचा जो इतिहास होता जे अनेक वर्षाची जी परंपरा होती ती परंपरा मात्र पहिल्यांदाच खंडित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकर सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, अर्धमसला, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।